जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। महाराष्ट्र राज्याकरिता जे आहे नवीन शिक्षण आयुक्त म्हणून नव्या व्यक्तीची या ठिकाणी निवड झालेली आहे। कोण आहे ते व्यक्तिमत्व, त्यांचं आतापर्यंत जे काही करिअर आहे ते कशा प्रकारे राहिलेलं आहे, त्यांचा स्वभाव नेमका कसा आहे, त्यांची काम करण्याची पद्धती कशी आहेत आणि आपल्याला शिक्षक भरतीचे उमेदवार म्हणून किंवा नवनियुक्त शिक्षक म्हणून त्यांच्याकडून नेमक्या कोणत्या अपेक्षा असणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। परंतु महत्त्वाचा मुद्दा जाणून घेण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर आजपासून जे आहे नवीन एक प्रण करा, कारण नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण या ठिकाणी जे आहे शपथ घ्यायची आहे, एक नवीन प्रण करायचा आहे की या वर्षामध्ये मला माझ्या हक्काची नोकरी मिळालीच पाहिजे। आणि त्याकरिता आपण जर का या ठिकाणी पुढच्या भरतीची तयारी करत असाल तर उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0। यामध्ये तुम्हाला टेट परीक्षेकरिता जो काही IBPS चा पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे जेवढे विषय शिकवले जातात आवश्यक आहे त्या सगळ्या विषयांचे डेली लेक्चर्स असणार आहेत। लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे। PDF नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, IBPS एक्सपर्ट फॅकल्टी, अनलिमिटेड व्ह्यूज, या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या लोकांच्या सानिध्यामध्ये उपलब्ध असणार आहे मास्टर टीचर या ऍप्लिकेशन वरती। आपल्याला जर का सध्या नवीन वर्षाचं नवीन या ठिकाणी टार्गेट सेट करायचं असेल तर निश्चितपणाने जॉईन करा मास्टर टीचर ॲप वरती मिशन टेट बॅच, कारण सध्या न्यू इयरची ऑफर या ठिकाणी 15% डिस्काउंट प्रत्येक बॅचवर दिला जात आहे। या ऍप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, नवीन शिक्षण आयुक्त जे आहे यांची नियुक्ती आता झालेली आहे। आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यांनी मागच्या जवळपास 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये शिक्षकांसाठी आणि नवनियुक्त शिक्षकांसाठी त्याच पद्धतीने शिक्षक भरतीच्या उमेदवारांसाठी बरंच चांगलं कार्य केलेलं आहे ते आम्हा सर्वांचे लाडके माजी शिक्षण आयुक्त असंच म्हणावं लागेल सूरज मांढरे सर। त्यांच्या जागेवरती जे आहे ते ज्यावेळेस या ठिकाणी सुट्टीवर गेले होते त्यावेळेस राहुल रेखावार सर यांनी जवळपास 1 आठवडाभर त्यांच्या जागेवरती या ठिकाणी अतिरिक्त म्हणून कार्यभार पाहिला होता। परंतु आता त्यांच्या जागेवरती ज्यांची जी बदली झालेली आहे ते आहेत सचिंद्र प्रताप सिंग। हे आपल्याला जे आहे नवीन शिक्षण आयुक्त म्हणून या ठिकाणी लाभलेले आहे। आपण सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने आणि सर्व नवनियुक्त शिक्षकांच्या वतीने सरांचं मनापूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करूया, वेलकम करूया, कारण जे आहे त्यांची जी काही ऑर्डर आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघूया। बघा, त्यांची ऑर्डर जर का आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तर सामान्य प्रशासन विभागाचं हे मंत्रालयाचं कालच्या तारखेचं अति तात्काळ मिळालेलं हे पत्र आहे 31 डिसेंबर 2024 आणि हे जे पत्र आहे ते अपर मुख्य सचिव सेवा व्ही राधा मॅम यांनी आदेश काढलेला आहे। या आदेशामध्ये श्री सचिंद्र प्रताप सिंग यांना हा आदेश आहे। त्यांनी असं सांगितलं की शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती आयुक्त शिक्षण पुणे या रिक्त पदावर ते पद अधिकालीन वेतन श्रेणीत उन्नत करून केली आहे। आपल्या जागी श्री अनिल डिग्गीकर यांची जी आहे नियुक्ती केली आहे। तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जे आहे डिग्गीकर यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्री सूरज मांढरे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, अशा प्रकारची ही जी सिग्नेचर आहे व्ही राधा मॅम यांची आपल्याला पाहायला मिळते आहे। सध्याच्या घडीला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपण जर पाहिलं सचिंद्र प्रताप सिंग हे या ठिकाणी सचिव होते दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई, या ठिकाणी ते काम करत होते। त्यांनी आपला जो काही कार्यकाळ आहे बऱ्याच वर्ष या ठिकाणी पुणे या ठिकाणीच घालवलेला आहे। आता त्यांची नियुक्ती ही आजपासून कदाचित होऊन जाणार आहे, कारण यांना ज्या पद्धतीने आदेश दिलेला आहे की आपण त्वरित जो आहे आपला कार्यभार स्वीकारावा। ही आपल्यासाठी जे आहे निश्चितपणाने एक नवीन न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो। आता याचे फायदे तोटे दोन्ही गोष्टी होऊ शकतात। एक गोष्ट आपल्यासाठी वाईट ही घडलेली आहे की आतापर्यंत आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती की किमान जे आहे सूरज मांढरे सरांच्या कार्यकाळामध्ये फेज 2 देखील होऊ शकेल, परंतु आता तसं होऊ शकणार नाही। आता नवीन जे शिक्षण आयुक्त आलेले आहे त्यांना थोडासा अभ्यास करण्याकरिता वेळ हा निश्चितपणाने लागणार आहे, कारण शिक्षक भरतीची प्रक्रिया एवढी जास्त किचकट आहे की सर्वसामान्य व्यक्तीलाच नव्हे तर एक IAS दर्जाच्या ऑफिसरला देखील समजून घ्यायला बराचसा कालावधी लागेल, कारण
प्रत्येक स्टेपला जे आहे वेगवेगळे या ठिकाणी नियमावली लागू असते आणि फार जास्त किचकट अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया आहे। एक समाधानाची गोष्ट ही आहे आपल्यासाठी की आयुक्त जरी बदलले असतील तरी खालच्या दर्जाचे जेवढेही पदाधिकारी आहेत की जे पूर्ण पवित्र पोर्टल रन करतात ते सर्वच्या सर्व अधिकारी ॲज इट इज आहे, त्याच्यामुळे फार जास्त फरक पडणार नाही। परंतु तरी देखील आपल्याला जे आहे कोर्टामध्ये ज्या गोष्टी चालू होत्या आयुक्तांच्या वतीने त्या गोष्टीसाठी जे आहे अभिप्राय वगैरे जेव्हा द्यायचा असेल, युक्तिवाद करायचा असेल, तेव्हा नवीन आयुक्त जे आहेत त्यांचा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता जे नवीन शिक्षण आयुक्त म्हणून या ठिकाणी सिंह साहेब रुजू झालेले आहेत, सचिंद्र प्रताप सिंह, त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? आता बघा, त्यांनी आयुक्त झाल्याच्या नंतर पदभार स्वीकारल्याच्या नंतर लवकरात लवकर जे आहे प्रोफाईल एडिटचा चान्स आपल्या सर्वांना द्यावा, ही अत्यंत जास्त महत्त्वाची आपली मागणी असणार आहे, अपेक्षा देखील असणार आहे। कारण मागच्या कित्येक महिन्यांपासून आपण या गोष्टीची या ठिकाणी प्रतीक्षा करतो। त्यामुळे प्रोफाईल एडिटचे चान्स मिळणं ही पहिली अपेक्षा आहे आणि प्रोफाईलचा चान्स मिळाल्याच्या नंतर लगेच जे आहे फेज 2 करिताची जी जाहिरात आहे ती लवकरात लवकर यावी। कारण जुने जे काही आपले आयुक्त होते सूरज मांढरे सर, त्यांनी आपल्या परीने आदेश ऑलरेडी आस्थापनांना दिलेले आहे। त्या आस्थापनांनी जर का व्यवस्थितपणाने कारवाई केली तर लवकरात लवकर आपल्याला जाहिरात पाहायला मिळावी, ही माननीय नवीन नियुक्त जे शिक्षण आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे। त्याच्यासोबतच ज्या काही 10% पद कपात झालेल्या होत्या, म्हणजे बिंदू नामावली संदर्भामध्ये जो काही प्रश्न शंका उपस्थित झालेली आहे त्या संदर्भामध्ये ज्या काही 10% जागा कपात करण्यात आल्या होत्या किंवा फ्रीज करण्यात आल्या होत्या, आपण दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर त्या जागा लवकरात लवकर द्याव्या, म्हणजे फेज 2 च्या जाहिरातीमध्ये त्या जागा देखील याव्या। त्यातल्या त्यात ज्या आहेत जेवढ्या जागा आतापर्यंत रिक्त आहेत, जे उमेदवार पहिल्या दुसऱ्या किंवा जेवढे आतापर्यंत राऊंड झाले छोटे छोटे इंटरनल राऊंड शिक्षक भरतीचे, त्यामध्ये अपात्र ठरले किंवा गैरहजर राहिले, यांच्या जागेवरती देखील फेज 2 ला सर्वच्या सर्व जागांची एकत्रित पद्धतीने जाहिरात देण्यात यावी। त्यानंतर रयतमध्ये जे उमेदवार या ठिकाणी नियुक्त झालेले आहे परंतु त्यांचा जॉईनिंगचा जो काही गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचा हा जो प्रश्न आहे तो देखील लवकरात लवकर दूर करावा, ही त्यांच्याकडून आपल्याला निश्चितपणाने अपेक्षा असणार आहे। कारण यामध्ये जे कोर्ट मॅटर जे चालू आहे रयतच्या उमेदवारांचा, त्या रयतच्या उमेदवारांच्या कोर्ट मॅटर मध्ये आयुक्त महोदयांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। आतापर्यंत यांनी बऱ्यापैकी डिफेंड केलेलं आहे, परंतु इथून पुढे देखील आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे की रयतच्या उमेदवारांच्या पाठीशी ते खंबीरपणाने उभे राहायला पाहिजे। त्यानंतर वयोमर्यादेबाबत जे आहे अभिप्राय, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कारण ज्या उमेदवारांचं वय निघून गेलेलं आहे, म्हणजे ओपनचे उमेदवार 38 पार झालेत आणि कॅटेगरीचे उमेदवार 43 वर्ष पार झालेत, आता असे उमेदवार जर का भरतीतून बाद होत असेल तर हे खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्या उमेदवारांवरती अन्याय आहे। त्यामुळे त्या उमेदवारांनी संघटन करून बऱ्यापैकी लढा दिलेला आहे, आपला लढा त्यांनी मंत्रालय लेवल पर्यंत पोहोचवलेला आहे। आणि चांगली गोष्ट एक आहे ही देखील आहे की मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांच्या वतीने आयुक्त कार्यालयाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे की यांना जी मर्यादा आहे वयाची ती वाढवून द्यावी किंवा कसं, त्याबाबत जे आहे स्पष्ट आपलं जे काही मत आहे ते कळवावं किंवा अभिप्राय कळवावा। अजून तो अभिप्राय गेला किंवा नाही त्याबाबत आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु जर तो अभिप्राय गेला नसेल तर नवीन जे काही शिक्षण आयुक्त आहे त्यांना तो अभिप्राय द्यावा लागेल। आणि त्याच्यामुळे आपल्याला या नवीन नियुक्त होणाऱ्या शिक्षण आयुक्त महोदयांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा असणार आहे की त्यांनी पॉझिटिव्ह अभिप्राय द्यावा, म्हणजे नाहरकत द्यावी एक प्रकारे की या उमेदवारांना जे आहे तुम्ही चान्स देत असाल तर तो द्यावा, आमची कोणत्या प्रकारची अडचण नसावी आणि ते देणं एक प्रकारे संयुक्तिक देखील असावं। म्हणून या उमेदवारांचा देखील हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, अपेक्षा असणार आहे। 2017च्या संदर्भामध्ये जे काही प्रलंबित शिक्षक भरती आहे ज्याच्यावरती देखील सध्याच्या घडीला आपण सांगू शकतो की कोर्ट मॅटर सुरू आहे, त्या संदर्भामध्ये देखील नवीन नियुक्त असलेले जे काही शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी हस्तक्षेप घालावा, आपल्या वतीने चांगला वकील या ठिकाणी लावून त्यांनी या भरतीमध्ये देखील इंटरफेअर करून तो निकाल देखील या ठिकाणी लावून घेण्यासाठी प्रयत्न करावा। त्यातल्या त्यात जे नवीन नियुक्त झालेले शिक्षण सेवक उमेदवार आहेत जे की आयुक्त मांढरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये आपल्या पदावरती रुजू झालेले आहे, त्या उमेदवारांचा जो आता सध्याचा घडीचा प्रश्न आहे की शिक्षण सेवक हे जे पद आहे ते मुळात रद्द करण्यात यावं, याकरिता सहकार्य मिळणं यांचं देखील आवश्यक आहे। कारण शिक्षण विभागामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या व्यक्तीकडून या उमेदवारांना नवनियुक्त शिक्षण सेवकांना अपेक्षा असणार आहे, त्याच्यामुळे यांचा देखील आपल्याला सपोर्ट मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि शेवटी ज्या उमेदवारांचं या ठिकाणी फेज 2 मध्ये म्हणजे चालू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी जे आहे सिलेक्शन होणं कठीण वाटतं
त्या उमेदवारांची जी अपेक्षा आहे की तिसरी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर यावं। मग फेज 2 लवकर कंप्लीट करून तिसऱ्या अभियोग्यता चाचणीचं नियोजन देखील आपल्याला यांच्या वतीने लवकरात लवकर व्हावं ही माफक अपेक्षा असणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता आपल्याकरिता दोन्ही व्यक्ती नवीन आलेले आहेत। एक तर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं देखील आता या ठिकाणी पदभार स्वीकारण्याची जी काही प्रोसेस होती ती कंप्लीट झालेली आहे आणि आता नवीन शिक्षण आयुक्त म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे। त्याच्यामुळे दोन्ही मान्यवरांचं आपण सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने नवनियुक्त शिक्षकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आम्ही आमच्या वतीने तुमच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा निश्चितपणाने या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि त्या अपेक्षांवरती आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आहे उतरणार आणि त्या अपेक्षा आमच्या निश्चितपणाने पूर्ण करणार असा आम्हाला ठाम या ठिकाणी विश्वास देखील असणार आहे। आणि म्हणून मित्रांनो जर आपण या ठिकाणी फेज 2 च्या नंतर जी काही अभियोग्यता होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। नवीन वर्ष आजपासून सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाला, त्यामुळे नवीन वर्षाचं या ठिकाणी आपल्याला काहीतरी टार्गेट ठेवायचं असेल तर एकच टार्गेट ठेवा की या वर्षामध्ये मला माझ्या हक्काचा जॉब हक्काची नोकरी ही मिळालीच पाहिजे आणि त्या हक्काच्या नोकरीमध्ये जे आहे तुम्हाला गायडन्स म्हणून या ठिकाणी या जे IBPS मधले जे एक्सपर्ट मंडळी आहे यांचं गायडन्स निश्चितपणाने उपयोगी पडणार आहे। सध्या न्यू इयरची ऑफर या बॅचेसवर अवेलेबल आहे। 15% ऑफर ऑफ जी आहे तुम्हाला मिळणार आहे। आपल्याला जर यांच्या गायडन्सनुसार अभ्यास करायचा असेल त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर PDF नोट्स टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी मिळवायच्या असेल तर आज आता ताबडतोब मास्टर टीचर हे जे ॲप आहे ते आपण डाउनलोड करू शकता।